नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागाची आपण खूप दिवस झालं वाट पाहत आहोत. कारण नक्की जेव्हा सत्य समजेल तेव्हा पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघांचा काय निर्णय असणार आहे, ही उत्सुकता आपल्या सर्वांना लागून राहिलेली होती. नक्की काय निर्णय असणार आहे, काय होणार आहे पुढं, या गोष्टींचा विचार आपण सर्वजण करत होतो. परंतु एक मोठा खुलासा झाल्यानंतर नंदिनीचं नेहमी एक वाक्य ठरलेलं असायचं की दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणलं पाहिजे, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आता नंदिनीने तोच निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच पार्थ आणि काव्या यांच्यामधून काव्या आणि आता जीवा या दोघांना एकत्र आणण्याचा निर्णय नंदिनीने घेतलेला आहे. कारण दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे, हा नंदिनीचा निर्णय आहे. खरं तर नंदिनीने हा निर्णय घेतल्यानंतर मात्र इकडे काही गोष्टी घडत आहेत. विक्रम सुद्धा आता पार्थला समजवत आहे, पार्थ समजून घे, परिस्थिती त्यावेळची वेगळी होती. परंतु पार्थ मात्र समजून घ्यायलाच तयार नाहीये, पार्थ ऐकायलाच तयार नाहीये. कारण पार्थ म्हणतो शिक्षा तर गुन्हेगाराला झाली पाहिजे, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच पार्थच्या डोक्यात आहे. खरं तर आता नंदिनीने काव्य आणि जीवा या दोघांचे हात एकत्र दिलेले आहेत, एकमेकांच्या हातात दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं पाहिजे आहे की तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आता नंदिनीच्या या निर्णयामुळे नक्की काय होणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. नक्की काय घडलं, कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता रम्या आणि वसू किती खिदळत आहेत. एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं करून, सुखी संसाराचं वाटोळं करून त्यांना जो आसुरी आनंद मिळालेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता जीवा आणि काव्या खूप खुश आहेत. पार्थने सांगितलेलं आहे की लाईट्स ऑफ आणि प्रोजेक्टर ऑन. मग आता सगळ्या ज्या बाईट्स चालू आहेत, सगळेजण आपापलं मत सांगत आहेत. इकडे पार्थ आणि काव्याचे फोटो, जीवानंदिनीचे फोटो, हे सगळं सुरू असतं. सगळेजण आनंदाने पाहत असतात आणि त्याच वेळी तिथे काव्या आणि जीवाचा फोटो स्क्रीनवरती दिसतो. खरं तर काव्या, जीवा कोणाच्याच लक्षात येत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्या पद्धतीने या सर्व गोष्टी घडत असतात. आणि इकडे जेव्हा सर्वांचं लक्ष जातं तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. कारण जे समोरचं दृश्य आहे ते खूपच भयानक असतं. पिहूला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो. कारण पिहूला आधीपासून माहिती होतं जीवा त्याचबरोबर काव्या यांच्या नात्याबद्दल. पण आज पिहू त्याचबरोबर अनिशा सर्वजण तिथं असतात. अनिशासाठी सुद्धा हा मोठा धक्का असतो. अनिशा हे दृश्य पाहत असते तेव्हा तिला सुद्धा कळत नाहीये. मानिनी त्याचबरोबर विक्रम, धनंजय सगळे पाहतच राहतात. एका पाठोपाठ एक स्लाइड शो सुरू असतो आणि जीवा आणि काव्याचे फोटो म्हणजे सगळे, जेव्हा त्यांच्या नात्याला 1 वर्ष झालेलं होतं तेव्हा फार्म हाऊसवर दोघं एकत्र भेटलेले होते. तो फोटो, ते दोघं एकत्र आलेले होते आणि जीवा आणि काव्या एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. म्हणजे तो जो महत्त्वाचा फोटो असतो तो फोटो इथे स्क्रीनवर दिसत असतो आणि सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. नंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. म्हणजे रम्या म्हणालेली असते की या नंदिनीचं जे हसू आहे ना ते मावळलं पाहिजे. त्याचबरोबर त्या दोघांचा जो हँडमोल्ड असतो तो हँडमोल्ड नंदिनीला त्या क्षणी आठवतो, तो कपाटातला हँडमोल्ड. विक्रम आणि मानिनी पाहतच राहतात. म्हणजे त्या क्षणी कोणाला कळतच नाहीये की आता करायचं काय. इकडे पिहूला पण कळत नाहीये की पटकन आपण बंद केलं पाहिजे. इथे फोटो स्क्रीनवरती सुरूच आहेत आणि त्याच वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत. हे जे दृश्य आहे ते खरंच खूप भयानक असं असतं. कळायचं बंद झालेलं असतं. कोणाच्याच लक्षात काहीच येत नाहीये. आता करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी पिहूला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि रम्या आणि वसू दोघीही हसत असतात. पिहूने तर हे फोटो लावलेलेही नव्हते. मग अचानक हे फोटो इथे कुठून आले. कारण पिहूला धक्का बसलेला आहे. पिहूला या नात्याबद्दल आधी माहिती होतं पण पिहूने कधीच कोणाजवळ वाच्यता केलेली नाही. तर त्यानंतर पुढची गोष्ट असते ती म्हणजे टॅटू. जो टॅटू म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, काव्या नावाचा टॅटू काढल्यावर त्या टॅटू सेंटरमध्ये जाऊन रम्या आणि वसू या दोघींनी जो काय राडा घातलेला होता, तिथला जो फोटो होता
तो फोटो आणलेला असतो आणि तो टॅटूचा फोटो, त्यानंतर काव्याने जीवाला मारलेली मिठी, या सगळ्या गोष्टी तिथं असतात. आणि जेव्हा हे सगळं समोर येतं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. मानिनी विक्रमकडे पाहत असते, विक्रम मानिनीकडे पाहत असतो. हे सगळं काय झालंय, आपल्या मुलाच्या आयुष्याचं काय केले आपण, हा मोठा प्रश्न दोघांच्या पुढे असतो. आणि इकडे काव्य आणि जीवा या दोघांनाही आठवत असतं, गुरुजींनी सांगितलेलं होतं त्यावेळेस, जे अर्ध आहे ते पूर्ण करा. आणि ते आठवतं आणि जीवाच्या हातून माईक खाली पडतो आणि जीवा कोसळलेला असतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि जीवा मात्र आता खाली बसत आहे. काव्या धावत तिथून नंदिनीकडे चाललेली असते, कारण नंदिनीची अवस्था खूप वाईट झालेली असते. नंदिनीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. पार्थला तर कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं काय होतंय, या सगळ्याचं काय होणार आहे. कुठल्याच गोष्टीची कोणालाच कल्पना नसते, नक्की यामुळं काय उभं राहणार आहे, या गोष्टी कोणालाच माहिती नसतात. आता मात्र रम्या आणि वसू वाट बघत असतात. रम्या तर पार्थला खांदा द्यायला जायचा विचार करत असते, म्हणजे पार्थला गरज आहे त्या क्षणी आपण पार्थच्या मदतीला जायचं आणि पार्थची मदत करायची. तेव्हा मात्र आता नंदिनीला आठवत असतं, काव्या म्हणालेली असते की का केलंस ताई तू हे लग्न, तुला कळतंय का, तुझ्याकडे ऑप्शन होता, अगं तू लग्न करून या घरात माझ्या मागे आलेली आहेस. हे काव्याचे शब्द नंदिनीला आठवत असतात. नंदिनी मात्र विचार करत असते. त्याच वेळी इकडे पार्थला सुद्धा आठवत असतं, पार्थलाही आठवत असतं, जीवा म्हणालेला असतो की का केलंस, तुझ्याकडे ऑप्शन होता, असं जेव्हा पार्थने जीवाला म्हणालेला असतो, तू तिला लग्न करून या घरात घेऊन आलेला आहे. मला काय वाटत असेल, ज्या मुलीशी माझं लग्न ठरलेलं आहे ती मुलगी माझ्या भावाची बायको बनून या घरात आलेली आहे. तेव्हा मात्र इकडे जीवाची अवस्था काय होती ते आठवत असतं. नंदिनीला आठवतं जेव्हा ती काव्याला जेवायला चल म्हणून बोलवायला गेलेली असते, तेव्हा काव्या म्हणालेली असते, आज ना मला तू माझी ताई आहेस ना, या गोष्टीचा खरं तर राग येतोय. तेव्हा नंदिनी म्हणालेली असते, असं काय म्हणतेस तू. तेव्हा काव्या म्हणालेली असते, ते का म्हणाले त्याचं गुपित आज उलगडलेलं असतं, त्या गोष्टी कळलेल्या असतात की काव्य आपल्याला त्यावेळेस असं का म्हणालेली होती, त्या गोष्टीचा अर्थ आज लागत असतो. परंतु नंदिनीने काव्याच्या समोर हात जोडलेले असतात. काव्या मात्र म्हणते की नाही ताई, असं नको करूस तू. असं जेव्हा नंदिनी तिला सांगत असते तेव्हा मात्र इकडे नंदिनी काव्याकडे पाहत आहे, कारण काव्याने जे काही सोसलंय ते नंदिनीला माहिती आहे. नंदिनी हात जोडून काव्याच्या समोर उभी आहे. नंदिनीला वाईट फक्त एकाच गोष्टीसाठी वाटतंय की हे सगळं काय आहे, म्हणजे नंदिनीला फक्त एवढंच म्हणायचंय की तू मला आधी का सांगितलं नाहीये, तू जर मला सांगितलं असतं तर मी या सगळ्यावरती मार्ग काढला असता, पण तुम्ही मला काहीच का सांगितलं नाहीये. या गोष्टीचं वाईट नंदिनीला वाटतंय आणि त्यामुळंच नंदिनी ह्या सगळ्या गोष्टी आता बोलत आहे. आणि नंदिनी त्याचबरोबर विक्रम, मानिनी सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. आणि विक्रम पिहूला खुणवतो की पिहू बाळा बंद करते, मग पिहूच्या लक्षात येतं, कारण तोपर्यंत कोणाला काहीच कळलेलं नसतं. सगळेजण पाहत असतात. काव्या मात्र हात जोडून नंदिनीच्या पुढे उभी असते. अजून पार्थची अवस्था काय झाली याबद्दल कोणाला काहीच माहिती नाहीये. पार्थ मात्र तिथे पाहत आहे आणि या सगळ्या गोष्टी, जीवा तरी ते कोसळलेला आहे, तो पूर्णपणे खाली बसलेला आहे. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आता स्टेजवरती येत असते. तेव्हा जीवा उठून उभा राहतो आणि नंदिनीच्या समोर हात जोडून असतो. त्याचवेळी नंदिनीला आठवतं जेव्हा काव्याचं मंगळसूत्र सापडत नव्हतं तेव्हा काव्या आला, ती म्हणालेली असते, गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे. जेव्हा आपण मंगळसूत्र घालतो, लग्न करतो, ह्या पवित्र बंधनात आपण अडकतो, तेव्हा आपण सप्तपदी चाललेलो असतो, 7 वचनं दिलेली असतात. तेव्हा मात्र काव्या म्हणालेली असते की मला काही फरक पडत नाहीये. पण का फरक पडत नाहीये याचं कारण मात्र हे सगळं आता समोर येत असतं. आणि त्याच वेळी नंदिनीला आता कळलेलं असतं की या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायचा कसा, कारण काहीही झालं तरीही ही खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. आणि इकडे जेव्हा नंदिनी पुढे येते, इकडे जीवा तर अगदी वाकून गेलेलं आहे, त्याच्या अंगातले त्राण निघून गेलेले आहेत. तसाच तो उठतो आणि नंदिनीच्या समोर तो उठून उभा राहतो. तेव्हा नंदिनीला आठवतं, याच जीवाने जेव्हा सगळ्या लोकांनी माझ्या अब्रूवरती, माझ्या इज्जतीवरती शिंतोडे उडवले होते, तेव्हा हाच जीवा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता.
आणि याच जीवाने माझ्यासोबत लग्न करायला होकार दिलेला होता. त्याने कुठलं मोठी गोष्ट केलेली होती ती नंदिनीला आज कळत असते. आणि नंदिनी मात्र म्हणत असते की नाही, आता जीवाने तर नंदिनीच्या समोर हात जोडलेले आहेत, कारण ही गोष्ट नंदिनीपासून आपण लपवलेली आहे. या गोष्टीचं त्याला वाईट वाटत असतं. इकडे आता जे आणि के, इकडे के मिस के कोण आहे हे आज नंदिनीच्या समोर आलेलं असतं. जीवा मात्र फक्त हात जोडून नंदिनीची माफी मागत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. नंदिनीला कळतच नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे. रम्या आणि वसू मात्र खूप आनंद घेत असतात. तेव्हा नंदिनी आणि जीवा या दोघांना आठवतं त्या पावसामध्ये जेव्हा नंदिनीने अलगत येऊन जीवाला मिठी मारलेली होती. त्या दोघांनी एकत्र केलेली कविता, त्याचबरोबर जेव्हा डिवोर्स फाईल केलेलं असतं तेव्हा येताना एका टपरीच्या तिथं ते दोघंजण थांबलेले असते. तो क्षण गणपतीच्या वेळेस गणपती आतमध्ये आणण्याचा मान नंदिनीला त्याने दिलेला असतो, कारण हा जो आनंद निवासचा गणपती आहे तो नंदिनीनंच आणला पाहिजे. आनंद निवाससाठी धडपडणारा जीवा हे सगळं तिला आठवत असतं आणि काव्याबद्दल सुद्धा तिला आठवत असतं. इकडे पारच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. पार्थलाही आठवायला सुरुवात होतं ते म्हणजे लग्न झाल्यानंतर काव्याचा स्वभाव. आरुषी इकडे रडत आहे. या सगळ्या गोष्टी पाहताना तिला सुद्धा खूप वाईट वाटत आहे. हे सगळं घडत आहे ते म्हणजे खूपच भयानक असं असतं. आणि पार्थ अगदी हललेला असतो. त्याला कळतच नसतं की आता काय होणार आहे, या सगळ्यातून कसं बाहेर पडायचंय, या कोणत्याच गोष्टीची जाणीव होत नसते. आणि पार्थ मात्र एकटक पाहत असतो. जीवा त्याला म्हणालेला असतो की का केलंस, म्हणजे हे सगळं का केलंस तू, आणि तू थोडा थांबला असता तर सगळं नीट झालं असतं रे, का लग्न केलंस तू, असं जेव्हा जीवा त्याला म्हणालेला असतो तेव्हा मात्र पार्थ त्याच्याकडे पाहत असतो. नक्की काय झालेलं होतं, अरे एवढी परिस्थिती नव्हती उडवलेली, हे सगळं आठवत असतं. जीवा हादरलेला असतो. तेव्हा मात्र काव्या जीवाला आधार देत असते, पण काव्याने त्याचा हात पकडलेला असतो, एका साईडने मानिनीने हात पकडलेला असतो. परंतु त्याच वेळी काव्याने पकडलेला हात जीवाने बाजूला केलेला असतो, पार्थने बाजूला केलेला असतो. तेव्हा मात्र हसू आलेलं असतं. ते म्हणजे या रम्याला आणि वसूला, त्यांना मात्र खरंच खूप आनंद झालेला असतो. त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. फायनली त्यांच्या मनाप्रमाणे सगळं झालेलं आहे असं त्यांना वाटत असतं. इकडे जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा काव्याची होणारी अवस्था, तिने बाथरूममध्ये जाऊन सगळ्या अंगावरती पाणी ओतून घेतलेलं असतं, शॉवर खाली बसलेली असते, तो प्रसंग आठवत असतो. इकडे पार्थ मात्र काव्याकडे पाहत असतो, परंतु काव्या पार्थलाच आधार देत असते, पार्थलाच समजून घेत असते. हे सगळं ती अगदी मनापासून करत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थला ते सगळं आठवत आहे. जेव्हा पाणीपुरीवरून त्यांचा विषय चाललेला होता तेव्हा सुद्धा पार्थ म्हणत असतो की चला आपण खाऊया आता इथून पुढे, कारण काव्याने त्याला सांगितलेलं असतं की तिथे आम्ही ना पाणीपुरी खायला यायचो आणि खूप जास्त प्रमाणात आम्ही पाणीपुरी तिथं खायचो. तो पाणीपुरीवाला भैया आहे ना, तो आमची वाटच बघत बसायचा, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि ह्या गोष्टी आता आठवू लागलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा पार्थने तिचा हात सोडलेला असतो तेव्हा मात्र इकडे काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि काव्या मात्र पार्थकडे पाहत असते. तेव्हा मात्र पार्थकडे ती पाहताना तिच्या डोळ्यात पार्थबद्दलचं प्रेम असतं, कारण काहीही झालं तरीही ती पार्थच्या खूप प्रेमात पडलेली आहे. तिच्या डोक्यात फक्त पार्थ आणि पार्थच आहे. आता मात्र रम्या वसू आनंदात असतात. हे सगळं लग्न झालेलं, हा सगळा सोहळा, हा सगळा प्रसंग आठवत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता जेव्हा या दोघांचं सेलिब्रेशन असतं तेव्हा मात्र आता मिठाई भरवायची असते. तेव्हा जीवाला सगळेजण म्हणतात की तू मिठाई भरव. इकडे पार्थ आता मानिनीकडे आलेला असतो. मानिनीला तो आधार मागत आहे. मानिनीने त्याला मदत केलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लग्न झाल्यानंतर विक्रमने मानिनीला सांगितलेलं असतं की मानिनी, आपण मुलांना मोकळं करूया या नात्यातून, कारण त्यांना त्रास होतोय. तेव्हा मानिनी म्हणालेली असते की नाही हो, होईल ना, लग्नानंतर होईल प्रेम. पण आज कळत असतं की तेव्हा जर या दोघांना, या दोन जोडप्यांना आपण जर या नात्यातून मोकळं केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. इकडे पिहू मात्र घाबरलेली असते. तिला कळतच नसतं. तिलाही त्या गोष्टी आठवत असतात. लग्नामध्ये असलेलं काव्य आणि जीवाचं नातं तिला आठवत असतं. हळदीच्या वेळचा तो प्रसंग, जीवाने फ्लँकीस देणं आणि काव्याने तो अडवणं, हे सगळं पिहूने
पाहिलेलं होतं. आणि आता मात्र रम्या वाटच बघत असते की आपण पार्थकडे जाऊया, परंतु रम्याची मात्र वाट लागणार असते हे मात्र तेवढंच नक्की असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीला आता चक्कर आलेली आहे आणि ती स्टेजवर कोसळलेली असते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. तेव्हा नंदिनी ज्या अवस्थेत असते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत आहेत. आणि त्याचबरोबर नंदिनीला मजा उचलायला तिथे आता धावत गेलेला असतो तो म्हणजे जीवा. सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर आता सगळे धावत जातात स्टेजकडे. आरुषी त्याचबरोबर धनंजय सगळेजण पोचलेले असतात. इकडे हा सगळा प्रसंग असतो. नंदिनी मात्र मानिनीला मिठी मारून रडत असते. तिच्या आयुष्यात जे काय झाले त्याचा तिला कळतच नसतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की विक्रम म्हणत असतो की पार्थ शांत हो, पार्थ शांत हो. पार्थ म्हणतो की बाबा, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, पण इथे कोण कुणाचा गुन्हेगार आहे? मी काव्याचा गुन्हेगार आहे का काव्या माझी गुन्हेगार आहे? कारण मला कळतच नाहीये हे सगळं काय झालंय. त्याचबरोबर स्टेजवरती आता नंदिनी काव्या आणि जीवाला एकत्र घेते आणि म्हणत असते की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे. असं म्हणत नंदिनीने जीवाला म्हणते की तुमच्या हातामध्ये काव्याचा हात असला पाहिजे. असं म्हणत नंदिनीने काव्याचा हात जीवाच्या हातात दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणलेला आहे. आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट करून सांगा. थँक्यू.